हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण बघणार आहोत 12वं प्रॅक्टिकल मॅथ सब्जेक्टचं, जे आहे डेव्हलप अ स्प्लॅश स्क्रीन इन अँड्रॉइड ॲप्लिकेशन. तर अँड्रॉइड ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला स्प्लॅश स्क्रीनचं इम्प्लिमेंट करायचं आहे. स्प्लॅश स्क्रीन म्हणजे जे तुम्ही ॲप्लिकेशन ओपन केल्या केल्या जे स्क्रीन स्टार्टिंगला जी ओपन होत असते त्याला स्प्लॅश स्क्रीन म्हणतो. जसं की आता फॉर एक्झाम्पल मी तर तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे बघा. तुम्ही यूट्यूब ओपन केल्या केल्या तुम्हाला यूट्यूबचं जे ॲनिमेशन दिसतं, त्याचा लोगो आणि काहीतरी एक लोडिंग ॲनिमेशन, त्याच्यानंतर मग ते यूट्यूब ओपन होतं. मग त्यालाच काय म्हणतो आपण, जे लोगो आणि ते ॲनिमेशन दिलं होतं त्याला आपण स्प्लॅश स्क्रीन असं म्हणतो. तर चला बघूया हे कसं डेव्हलप करायचं आहे. त्यासाठी तुमचं अँड्रॉइड स्टुडिओ ओपन करून घ्या. अँड्रॉइड स्टुडिओ ओपन केल्या केल्या तुम्हाला 2 फाईल्स दिसतील, .xml, .java. त्यात आपण पहिला XMLमध्ये पहिला होम पेज आहे आपलं XMLचं. हे समजा मेन ॲक्टिव्हिटी म्हणजे होम पेज. ह्याला मी माझं होम पेज असं बनवतो. ठीक आहे. मग त्याच्यासाठी एक मी डिझाईन घेतो. टेक्स्ट व्ह्यू येतो इथं. मॅच पॅरेंट विड्थ, रॅप कंटेंट हाईट आणि टेक्स्ट घेतो. होम पेज. ओके. स्मॉलमध्ये ते त्याची साईज वाढवून घेतो टेक्स्टची. त्याच्यानंतर स्टाईल त्याची चेंज करतो टेक्स्टची. बोल्ड करतो. साईज जरा अजून वाढवतो त्याची. ठीक आहे. आता ह्या होम पेजला मला सेंटरला घ्यायचं आहे, शब्दाला, ह्या टेक्स्टला. तर ह्या लिनियर लेआउटला पहिल्यापासून एक ॲट्रिब्यूट इथं मला ग्रॅव्हिटी वापरायची आहे. सेंटरला गेलेलं आहे. ठीक आहे. याची विड्थ मॅच पॅरेंट आहे. ठीक आहे. तर हे टेक्स्टला आपल्याला काय करायचं आहे, त्याला पण सेंटरला घ्यायचं आहे. मग ह्याला पण मी काय करतो, ग्रॅव्हिटी वर्टिकल सेंटर करून घेतो, हॉरिझॉन्टल सेंटर करून घेतो. ठीक आहे. आता हे जे होम पेज टेक्स्ट आहे हे सेंटर झाले बघा. वर्टिकल पण सेंटर झाले आणि हॉरिझॉन्टल पण सेंटर झाले. ठीक आहे. आपलं इथलं काम झालं. मी एवढीच डिझाईन करणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानं तुम्ही कसं पण डिझाईन करू शकता होम पेज तुमचं. त्याच्यानंतर मला एक स्प्लॅश स्क्रीन नावाची एक ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे इथं. त्यासाठी मी तर काय करणार, लेआउटवर राईट क्लिक करून न्यूमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं तुम्हाला. त्यात एक एम्प्टी व्ह्यू ॲक्टिव्हिटी घ्यायची आणि त्याला नाव द्यायचं स्प्लॅश स्क्रीन. स्प्लॅश स्क्रीन नाव दिलं मी ना. ठीक आहे. हाय तसंच ठेवा आणि फिनिशवर क्लिक करा. आता इथं बघा, पहिला आपल्याकडं कुठली एक मेन ॲक्टिव्हिटी नुसतं होती. आता स्प्लॅश स्क्रीन नावाची जावा फाईल पण तयार झाल्या आणि त्याची XML फाईल पण तयार झाली डिझाईनसाठी. ओके. तर ह्याचा डिझाईन आपण करून घेऊया. समजा मला इथं काय करायचं आहे, जसं बॅकग्राऊंड कलर एक चेंज करायचा आहे. बॅकग्राऊंड कलर मी घेतो येलो घेतो. ओके. त्याच्यानंतर ह्यात मला माझा एक लोगो ॲड करायचा आहे. लोगोसाठी मी इमेज व्ह्यू घेतो इथं. मॅच पॅरेंट, रॅप कंटेंट. एक माझ्याकडे पहिल्यापासून एक लायब्ररी नावाची एक इमेज फाईल आहे. ती इमेज फाईल घेतली इथं मी. ठीक आहे. इथं इमेज घेतली आहे. इमेज आपण जरासं खाली घेऊया. त्याच्यासाठी आपण वरून टॉप मार्जिन देऊ वाटल्यास. नाहीतर मग आपण हे स्प्रिंगचंच आपण तर कन्स्टंट लेआउट वापरतो म्हटलं तर स्प्रिंगनं मी सेंटरला करून घेतो याला, इमेजला. ठीक आहे. इमेज आली सेंटरला. इमेजच्या खाली जर तुम्हाला नाव टाकायचं असेल तर तुम्ही इथं टेक्स्ट व्ह्यू घेऊ शकता. टेक्स्ट व्ह्यू, मॅच पॅरेंट, रॅप कंटेंट, टेक्स्ट घेतो मी, लायब्ररी मॅनेजमेंट. ओके. लायब्ररी मॅनेजमेंटचं मी टेक्स्ट घेतला. तो इथं टेक्स्ट पूर्ण कॉर्नरला यायला आला आहे. याला सेंटरला घेतो. ग्रॅव्हिटी सेंटर,
सेंटरला घेतलं हॉरिझॉन्टली. आता आपल्याला काय करायचं याला, ह्याला पण मी स्प्रिंगने काय करतो, अटॅच करून घेतो च्या खाली. त्यानंतर याची साईज वाढवून घेऊया टेक्स्टची. टेक्स्ट साईज 50 SP, 50 जास्त होतं, ठीक आहे 30 घेऊया. आणि ह्याला स्टाईल पण बोल्ड करूया, टेक्स्ट स्टाईल बोल्ड. आणि कलर पण चेंज करून घेऊया याचा, व्हाईट कलर बरोबर दिसेल याला. टेक्स्ट कलर व्हाईट, ठीक आहे. ब्लॅकच ठीक आहे, बट ठीक आहे तरीसुद्धा. असं तुम्ही तुमच्या प्रकारे तुम्ही याला डिझाईन करून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही ह्याला डिझाईन करून घेऊ शकता तुमच्या हिशोबानं. तुम्ही ChatGPT करा किंवा कशा प्रकारे पण तुम्ही डिझाईन करा तुमचं एक स्प्लॅश स्क्रीन. ती डिझाईन झाल्यानंतर आता मेन प्रश्न असा आहे की आता ह्यातलं पहिला एक्झिक्यूट कुठलं होणार. तर पहिला एक्झिक्यूट हे आपलं मेन ॲक्टिव्हिटीज होत असते. जी मेन ॲक्टिव्हिटीची फाईल आहे, पहिला आपण जी पहिल्यापासून बाय डिफॉल्ट जी जनरेट होऊन येते ती फाईल पहिला एक्झिक्यूट होत असते ही. पण आपल्याला काय करायचं, पहिला ही फाईल म्हणजे ही पेज आपल्याला दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर एक 3 सेकंदानं ही फाईल दिसली म्हणजे हे डिझाईन दिसलं पाहिजे आपल्याला. ओके, मग त्यासाठी थोडा बॅकएंडचा पार्ट आहे. बॅकएंडचा पार्ट आपण हे स्प्लॅश स्क्रीन डॉट जावाच्या फाईलमध्ये लिहिणार आहे. तर चला बघूया काय काय करायला लागणार आहे. पहिलं आपल्याला ते टाईम आहे का नाही सेव्ह करून घ्यायला लागणार आहे एका व्हेरिएबलमध्ये. आणि पहिली गोष्ट, जो आपण टाईम स्टोअर करून घेणार आहे आपल्याला ते टाईमचा यूज फक्त ह्याच फाईलमध्ये करायचा आहे. त्यासाठी मी काय करतो, ह्याचा मॉडिफायर मी प्रायव्हेट देतो. त्यानंतर स्टॅटिक फायनल का करतो आहे, कारण की म्हणजे त्या टाईमला जो मी टाईम देणार आहे 3 सेकंडचा तो चेंज नाही केला पाहिजे त्यासाठी. ओके, फायनल इंट आणि त्या व्हेरिएबलचं नाव मी इथे देतो स्प्लॅश टाईम इज इक्वल्स टू 3000 का, कारण की हे मिली सेकंडमध्ये काउंट केलं जातं. हे मिली सेकंडचा पूर्ण पार्ट आहे. मिली सेकंड्स म्हणजे हे 3 सेकंडचा पार्ट झाला पूर्ण. ठीक आहे, त्यानंतर हे कोडचा काही यूज नाही आहे, हा कोड रिमूव्ह केला तरी चालेल. त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला, एक हँडलर घ्यायचा जो काय करणार, पहिला त्यात एक हँडलरकडे एक मेथड आहे, पोस्ट डिले नावाची मेथड आहे. त्या मेथडनं आपण ह्या पेजला 3 सेकंदासाठी थांबवू शकतो. ठीक आहे, बघूया पहिला ती मेथड. न्यू हँडलर डॉट पोस्ट डिले. ओके, पोस्ट एंटर करायच्या आधीच इथं बघून घ्या. पहिला आधी तुम्हाला सांगतो, रनेबल आर म्हणजे इथं जे पास करणार आहे आपण जी पहिली व्हॅल्यू ह्या ब्रॅकेट, पण जेव्हा मी हे एंटर करीन त्याचे 2 पॅरेंथेसिस असतात ना, त्या पॅरेंथेसिसमध्ये 2 ऑप्शन्स आहेत, एक रनेबल आणि एक लॉंग. म्हणजे इथं टाईम टाकायचा आपल्याला, त्याचा किती टाईम टाकायचा आपल्याला. आपण टाईम सगळा स्टोअर करून घेतला आहे. ओके, स्प्लॅश टाईममध्ये आपला टाईम स्टोअर करून घेतला आहे, मिली सेकंडमध्ये पाहिजे असतो इथं. म्हणजे पहिली गोष्ट त्यांना हे पॅरामीटरमध्ये पाहिजे त्यांना, पहिली गोष्ट की तुम्ही कुठला प्रोग्राम एक्झिक्यूट करणार आहे तो पहिल्या आर्ग्युमेंटमध्ये टाकायचा आहे, जो तुम्हाला कोड एक्झिक्यूट करायचा आहे. म्हणजे एक्झिक्यूट आपल्याला कुठला कोड एक्झिक्यूट करायचा आहे आपल्याला ह्या पेज म्हणजे ह्या डिझाईनमधून मेन ॲक्टिव्हिटीचा डिझाईन म्हणजे माझं होम पेजच्या डिझाईनकडं रिडायरेक्ट करण्यासाठी जो कोड लागणार आहे तो कोड पहिला लिहिणार मी ह्यात. त्याच्यानंतर कॉमा देऊन त्याचा किती टाईम म्हणजे पहिला टाईम घेत असते ते, त्या टाईमनंतर हे एक्झिक्यूट करतं रनेबलचा पूर्ण कोड. बघूया चला, पोस्ट डिले एंटर मारलं. त्याच्यानंतर इथं लिहायचं आहे तुम्हाला न्यू रनेबल. इथं बघा न्यू रनेबल टाकल्या त्याच्या मेथडमध्ये काय काय गोष्टी लागणार आहेत ते येत आहे. आता आपल्याला जो कोड रन करायचा आहे तो ह्या रन मेथडच्या आत टाकायचा. ओके, बघूया ते कोड आधी. त्याच्या आधी मी काय करतो, इथं कॉमा देऊन इथं लिहितो स्प्लॅश. ठीक आहे, एरर सगळे गेलेत. आता जर एक्झिक्यूट केला तर ते उपयोगाचं नाही, कारण की आपल्याला काय मेन कोडच आपला राहिला आहे की ह्यात जो रन करणार आहे आपण कोड, की बाबा ह्या पेजमधून म्हणजे ह्या स्प्लॅश स्क्रीन डॉट जावाच्या फाईलमधून
आपल्याला मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावाची फाईल ओपन करायचं, म्हणजे हा डिझाइन ओपन करायचा आहे. ओके, ह्या डिझाईनमध्ये जायचं आहे, कारण की ह्या डिझाईनमध्ये मी टाईम दिला त्याला 3 सेकंडचा. त्याच्यानंतर ह्याच्यातला कोड रन होणार. काय लिहायचं आहे आपल्याला, ह्या पेजवरून त्या पेजवर पाठवण्यासाठी एक क्लास आहे इंटेंट नावाचा. फक्त इंटेंट टाकायचा आहे. व्हेरिएबल बनवा, काही पण नाव द्या चालतं. मी इथपर्यंत त्याचा इंटेंटच लिहितो आहे. इज इक्वल्स टू न्यू इंटेंट आणि ह्यात पास करायचं आहे ह्या फाईलचं नाव. ह्या फाईलचं आता करंट फाईल कुठली आहे आपली, स्प्लॅश स्क्रीन डॉट दिस, म्हणजे ह्या फाईलमधून डॉट दिस कॉमा कुठल्या फाईलमध्ये जायचं आता आपल्याला, मेन ॲक्टिव्हिटीच्या, मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावा, सॉरी डॉट क्लास. डॉट क्लास द्यावा लागतो. डॉट धिस म्हणजे ह्या फाईलमधून कुठल्या क्लासमध्ये जायचं आपल्याला, मेन ॲक्टिव्हिटीच्या क्लासमध्ये जायचं. हे केव्हा एक्झिक्यूट होणार, फक्त आपण हे काय केलं, स्टोअर करून घेतलं आहे ना, इंटेंटमध्ये स्टोअर करून घेतलं की ह्या स्क्रीनमधून त्या स्क्रीनमध्ये जावा. जेव्हा मी इथं लिहीन स्टार्ट ॲक्टिव्हिटी आणि ह्यात इंटेंट पास करीन, म्हणजे माझं व्हेरिएबलचं नाव जे इथं मी लिहिलं, तुम्ही जे नाव लिहिलं आहे ते इथं लिहायचं. काय होणार, हे कॉल होणार, मगच हे एक्झिक्यूट होणार. समजलं? ठीक आहे, आपण आता फिनिश करूया. आपलं काम सगळं झालेलं आहे. एकदा ॲप्लिकेशन रन करून बघूया. तर बघू शकता आता आपल्या ॲप्लिकेशन एक्झिक्यूट झालेलं आहे. ओके, आता तो पेज ओपन नाही झाला. कारण असं आहे की आपण अजून एक गोष्ट आपल्याला चेंज करायची राहिली आहे, की मॅनिफेस्टमध्ये आपल्याला चेंज करायचं. मॅनिफेस्ट एक फाईल आहे. ह्या फाईलमध्ये कुठला पेज पहिला ओपन व्हायचं हे इथं सेट करून ठेवलेलं असतं आधीपासून. इथं बघा, ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये पहिला मेन ॲक्टिव्हिटीज हा पेज ओपन करायचा. इथं ट्रू लिहिलं आहे, तर हेच पेज पहिला ओपन होणार, कारण की इथं लिहिलं आहे लॉन्चर, म्हणजे पहिला हेच लॉन्च करणार आहे, हेच पेज लॉन्च करणार आहे. ह्या मेन ॲक्टिव्हिटीच्या जागी आपल्याला काय टाकायचं आहे, त्या स्प्लॅश स्क्रीनला टाकायचं आणि ह्या स्प्लॅश स्क्रीनच्या जागी इथं मेन ॲक्टिव्हिटी टाकायचं. एवढासाच चेंज करायचा आहे तुम्हाला ह्यात. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय होणार, पहिला कुठलं रन होणार, एक्झिक्यूट होणार, पहिला स्प्लॅश स्क्रीन एक्झिक्यूट होणार. मग हे ओपन झाल्या त्याचा बॅकएंडचा कोड रन होणार. बॅकएंडचा कोड रन झाल्यानंतर मग ते काय करणार, ह्या ॲक्टिव्हिटीमुळं काय होणार, ते आपल्या मेन पेजला परत पाठवणार. ते एक्झिक्यूट करून बघूया. तर आता बघू शकता तुम्ही, एक्झिक्यूट झालं ॲप्लिकेशन. आता बघा, हे पेज ओपन झाले. 3 सेकंदानं आपलं होम पेज ऑटोमॅटिक ओपन झालं इथं. तर ठीक आहे, आजच्यापुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.